नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायलीला कल्पना प्रताप त्यांच्या खोलीमध्ये बोलवतात आणि तुम्ही सतत कामामध्ये असता, कुठेतरी बाहेर जा असं सांगतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, कामाचं खूप प्रेशर आहे, नाही जमणार. तेव्हा दोघेही बळच ब्रेकफास्टला बाहेर जायला तयार होतात. आता इकडे साक्षी विचार करत असते की अण्णांनाही पकडलं आणि नागराज काकांनासुद्धा पकडलं. अशा ती विचारामध्ये असतानाच सचिन तिला पाठीमागून येऊन मिठी मारतो आणि ती खूपच डचकते. सचिन म्हणतो, अगं सॅम, तुला इतकं डचकायला काय झालं? चल, आपण ना कुठेतरी बाहेर जाऊयात. तेव्हा साक्षी म्हणते, अरे नाही, डचकायला असं काही नाही, पण मला बाहेरही यायचं नाही आहे. काय ना, कुणीतरी अचानकपणे बघेल ना. तेव्हा सचिन म्हणतो, म्हणजे असं काय म्हणतेस? साक्षी त्याला उडवाउडवीची कारणं देते, पण सचिन तिला घेऊन बाहेर जायला तयार होतो. आता साक्षी पूर्ण चेहऱ्याला मास्क, डोळ्याला गॉगल लावून बाहेर येते आणि सचिनने विचारल्यानंतर सांगते की अरे, मला ना बाहेरच्या धुळीची ॲलर्जी आहे. कसं आहे ना, खूप दिवस मी घरामध्ये होते ना, त्यामुळे. आणि ते दोघं निघायला लागतात. सचिन मनात विचार करतो की साक्षी शिकरे, तुला बाहेर कोणीतरी भेटायची भीती वाटते ना. आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेही ब्रेकफास्टला जाण्यासाठी तयार झालेले असतात. आता ते दोघेजणं एका रेस्टॉरंटला येतात. मेनू कार्ड पाहून सायलीला तर काही शब्द वाचताही येत नाहीत आणि ती अर्जुनवरती चिडते. काय होय, यांचे उच्चारही मला कळत नाही आणि ते काय मागवायचं आणि काय खायचं. आता त्याच रेस्टॉरंटमध्ये साक्षी आणि सचिन दोघेही आलेले असतात. अर्जुन म्हणतो, अगं बायको, मला माहिती आहे तुला काय आवडतं ते. इडली आणि सांबार, आपण तेच ऑर्डर करणार आहोत. आता इकडे सचिन साक्षीला म्हणतो, अगं आता इथे धूळ पण नाही आहे, मग तू चेहऱ्यावरचं मास्क काढ ना, मला तुला पाहायचं आहे. तेव्हा न राहून साक्षी घाबरतच चेहऱ्याचा मास्क काढते आणि इकडे इकडे पाहू लागते. सचिन ऑर्डर द्यायला म्हणून काउंटरवरती येतो आणि त्याच वेळेस अर्जुनसुद्धा कॉफी घेण्यासाठी तिथं आलेला असतो. सचिन त्याचा आवाज ऐकून लगेच चेहरा फिरवतो. आता तो चांगलाच प्रचंड घाबरलेला असतो. याने जर मला पुन्हा पाहिलं तर साक्षीसमोर खूप मोठा तमाशा होईल आणि सुभेदारांच्या घरामध्ये परत जाण्याचे मार्गही माझे बंद होतील. आता तो घाईघाई साक्षीकडे येतो आणि म्हणतो, सॅम चल, मला ना अर्जंट एक कॉल करायचा आहे आणि माझी फाईल घरी विसरली आहे, त्यामुळे आपल्याला जावं लागेल. साक्षी म्हणते, अरे पण तू ऑर्डर केलं होतंस ना. सचिन म्हणतो, हो, ते तू पार्सल घेऊन ये ना. आणि लगेच तो तिथून पळ काढतो. इकडे अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो आणि तो सांगतो की आपल्याला एक अर्जंट काम आलेलं आहे, आत्ताच्या आत्ता ऑफिसला भेटावं लागेल. मग तसं तो सायलीला सांगतो. सायली म्हणते, काहीच हरकत नाही आहे, जा ना तुम्ही, आणि असंही आपला ब्रेकफास्ट झालाच आहे, तोपर्यंत मी मोबाईल घेऊन येते, तुम्ही बोलत बसा. आता इकडे साक्षीसुद्धा पार्सल घेण्यासाठी तिथे चाललेली असते आणि सायली मोबाईल घेऊन परत जाताना नेमकी साक्षीला धडकते. साक्षीच्या चेहऱ्याला मास्क नसतो आणि तिचे ते डोळे सायलीबरोबर ओळखते. सायलीला तिथं पाहून साक्षी प्रचंड घाबरते आणि घाईघाईने तिथून निघून जाते. आता सायली म्हणते, हिला कुठेतरी पाहिलं आहे मी. आणि तितक्यात अर्जुन तिथे येतो. बायको, काय झालं असं तो विचारतो. तेव्हा सायली सांगते, साक्षी शिकरे होती आत्ता इथे, मी तिला पाहिलं आहे. अर्जुनला तर धक्काच बसतो. आता दोघेही तिचा पाठलाग करू लागतात. ते कॅफेच्या बाहेर येतात, पण त्या ठिकाणी कोणीही नसतं. अर्जुन म्हणतो, तुला भास झाला असेल. सायली म्हणते, नाही हो, भास कसा होईल, बरोबर तेच डोळे होते, मी तिला कधीच विसरू शकत नाही, तीच होती ती. अर्जुन तिला समजावतो, अरे ती तर जेलमध्येच मेली आहे आणि महिपत शिकरेने स्वतः तिच्या पोरीचा अंत्यसंस्कार केलेला आहे. तू म्हणतेस ना की तू मास्क लावला होता तिने, मग कदाचित ती नसेलच आणि मुळात ती नसेलच ती, कारण ती मेलेली आहे. सायलीला काही ते पटायला तयारच नसतं, कारण तिला ठाम विश्वास असतो की ती साक्षी शिकरेच होती. पण अर्जुन तिला समजावतो. इकडे सचिन आणि साक्षी घरी पोहोचतात. साक्षी मात्र स्तब्ध तिच्याच विचारांमध्ये असते. तिला फक्त सायलीने तिला पाहिलेला क्षण आठवत असतो आणि ती प्रचंड घाबरलेली असते, विचारातही असते. आता इकडे सचिन विचार करतो, मी ज्या रेस्टॉरंटमध्ये अर्जुनला पाहिलं त्याच ठिकाणी हिनेसुद्धा अर्जुनला पाहिलं असेल का, त्यामुळेच ही एवढी शांत बसली आहे का. आता तो तिला विचारतो, सॅम काय झालं आहे, उतर ना खाली. तेव्हा ती सांगते की नाही,
मला ना अर्जंट काम आलं आहे आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये खूप शांतता असते आणि ते पाहून प्रियाला जरा संशय येतो. नेमकी काय झालं आहे, कुठे गेले सगळे सुभेदार, असं ती सुमनला विचारते. पण सुमन म्हणते मला माहीत नाही. तितक्यात प्रतिमा त्या ठिकाणी येते आणि ती मुद्दाम लाडीगोडी लावायचा प्रयत्न करू लागते. हे सगळं रविराज पाहत असतो. प्रिया म्हणते आई बघ ना, नागराज काका इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागतील असं वाटलं तरी होतं का? माझा तर ना विश्वासच बसत नाही की ते इतका मोठा खोटेपणा कसं काय करू शकतात. रविराज मुद्दाम टोमणा मारतो. प्रतिमा बस, नाश्ता करून घे आणि खोटेपणा खरेपणाच्या गोष्टी बघा ना कोण बोलते. हिच्या अंगामध्ये काय कमी खोटेपणा ठासून भरला आहे का? त्यामुळे तू त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. आता प्रिया रागातच तिथून निघून जाते. इकडे कल्पना आणि प्रतिमा छान बोलत असतात. त्याच वेळेस सायली त्या ठिकाणी येते. सायलीला पाहून त्यांना आनंद तर होतो आणि कल्पना तिच्याशी बोलत असते. मात्र सायलीचं काही लक्षच नसतं. तिला फक्त साक्षीला भेटलेला तो क्षण आठवत असतो. रविराज म्हणतो बरोबर आहे, अर्जुनसोबत छान फिरून आली आहे ना ती, मग त्याच्यामुळे तिचं आपल्या बोलण्याकडे लक्षच नसणार आहे. आता कल्पना प्रतिमा दोघी मिळून सायलीला चिडवत असतात. पण सायलीच्या मात्र डोक्यामध्ये दुसरेच विचार चालू असतात. अर्जुन कुठे आहे असं विचारल्यानंतर सायली सांगते की त्यांना काम आलं, ते तिकडून तिकडेच ऑफिसला गेले. आता कल्पनाला जरा संशय वाटतो आणि ती विचारते की सायली काय झालं आहे का तुला? तेव्हा कल्पनाला सायली सांगते की आई काहीच नाही झालं आणि ती अस्मिताची चौकशी करू लागते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की साक्षी घाबरून प्रियाकडे येते आणि तिला सांगते की एका कॅफेमध्ये सायली मला येऊन धडकली आणि तिने मला पाहिलं. तेव्हा प्रिया म्हणते अगं साक्षी, तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? सायली अर्जुनला तू जिवंत आहे हे जर कळालं ना तर आपल्या दोघींसाठी सुद्धा ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. साक्षीला सुद्धा तिचं म्हणणं पटतं. आता इकडे साक्षी पुन्हा तिच्या मूळ रूपामध्ये येते आणि ती सचिनला मोबाईलवरती चॅटिंग करताना पाहते आणि त्याला मोबाईल मागते. तेव्हा सचिन म्हणतो वेडी आहेस का तू? आणि ती एकदमच त्याच्यावरती अटॅक करते. हो वेडी आहे मी कुणालाही मारू शकते, कुणाचाही खून करू शकते. आता सचिन चांगलाच घाबरलेला असतो. इकडे सायली किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळेस तिच्या हाताला चटका बसतो. प्रतिमा अगदी धावतच तिच्याकडे जाते आणि सगळेजण तिची चौकशी करू लागतात. प्रतिमा म्हणते किचनमध्ये काम करत असताना ना गॅसकडे लक्ष द्यायचं असतं तन्वी. आता प्रतिमा नकळतपणे तिला तन्वी अशी हाक मारून गेलेली असते आणि त्यावेळेस सायली मात्र तिच्याकडे एकदम पाहतच राहते, कारण तिलासुद्धा प्रतिमामध्ये नेहमीच तिची आई असल्याचा भास होत असतो. दोघींचं बॉन्डिंगच काही वेगळं असतं. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.